नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कोणत्याही जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी कमीत कमी साहित्यात म्हणजेच घरच्याच साहित्यात तयार होणारा हा कोळंबी मसाला आज आपण बनवणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी, अगदी झटपट तयार होते आणि खायला तर अगदी भन्नाटच लागते. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला इथे कोलंबी मॅरिनेट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे. इथे मी छोटी कोलंबी वापरलेली आहे. तुम्ही हवे असेल तर मोठी कोलंबी देखील घेऊ शकता. तर इथे मी कोलंबीचं जे वरचं कवर असतं ते काढून घेतलं आहे आणि कोलंबीचा मधला धागा असतो तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपल्याला कोलंबी मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा, अर्धा लिंबाचा तुकडा पिळून घ्यायचा. आता हे सर्व मसाले आपल्याला हाताने कोलंबीमध्ये एकजीव करून घ्यायचे. मस्त असे मिक्स झाले पाहिजे. तर इथे आपले सर्व मसाले कोलंबीमध्ये मस्त असे मिक्स झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कोलंबी मॅरिनेट करायला ठेवून दिलेली आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतके तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. आता त्यामध्येच आपल्याला एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो देखील आपल्याला कांद्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, 2 ते 3 आल्याचे तुकडे घालायचे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र असे परतवून घ्यायचे. टॅमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा. शेवटी त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परतवून घ्यायची. लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे, नाहीतर त्याचा कलर चेंज होईल आणि त्याचा फ्लेवरसुद्धा बदलेल. तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि त्याची बारीक पेस्ट आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. इथे आपण बघू शकता याची फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, कारण टॅमॅटोला पाणी सुटतं. तर आता आपण पुढची कृती करूया. त्याच कढईमध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जी मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ती यामध्ये घालून घ्यायची. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मस्त अशी कोलंबी शिजवून घ्यायची आहे. सतत परतत राहायचं आहे याला. जास्तसुद्धा याला शिजवून घ्यायचं नाही. जास्त शिजवलं तर ती खातेवेळी रबरासारखी कडक लागते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली कोलंबी अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी तयार होईल. तर इथे आपली 3 मिनिटं झालेली आहेत. आपण कोळंबीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता कढई आपण तीच वापरलेली आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे. त्यामध्येच आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तर इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. लसूण इथे थोडं आपल्याला जास्तच वापरायचं आहे, कारण कोळंबी गोडसर असेल त्यामुळे त्याला तिखटपणा येण्यासाठी लसूण आपल्याला थोडा जास्तच वापरायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत. कांदा आता आपल्याला या तेलामध्ये मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला इथे आता मस्त सोनेरी रंग आलेला आहे. त्यामध्ये आता पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आगरी मसाला हे सर्व मसाले घालून मस्त असं परतून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण जे वाटून घेतलेलं वाटप आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. तेही या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं. वाटपाच्या भांड्यात पाणी टाकून तेही पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण 5 मिनिटांसाठी मंद आचेवर मस्त असं शिजवून घेऊया. आपण जी फ्राय करून कोलंबी घेतली होती
ती आता यामध्ये घालून या ग्रेव्हीमध्ये एकत्र अशी मिक्स करून घेऊया। आपण इथे बघू शकता ही कोळंबी या ग्रेव्हीमध्ये मस्त अशी आता मिक्स झालेली आहे। त्यावर आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आणि गरम झालेलं पाणी या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं। तुम्हाला जितकी ग्रेव्ही वाढवायची आहे तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। लक्षात ठेवा, गरम केलेलंच पाणी यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोकमच्या 3 ते 4 साला घालून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे कोकम नसेल तर चिंचसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आपण इथे बघू शकता आपला मस्त असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे। त्यामध्येच आता आपल्याला वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची। हा कोळंबी मसाला चपाती भाकरीसोबत तर अगदी मस्तच लागतो। अगदी भाताबरोबर सुद्धा तुम्ही हा कोळंबी मसाला सर्व करू शकता। तर आजची ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।